प्लॅटून नंबर 1 चे मास्तर आहे प्रीती रवींद्र पिलारे, मूळ घटक बुलढाणा। त्यानंतर प्लॅटून क्रमांक 2 चे मास्तर आहे स्वाती उद्धव चौरे, मूळ घटक नागपूर शहर। 3 नंबर प्लॅटूनचे मार्कर आहे शिल्पा रोहिदास आडे, मूळ घटक नागपूर। त्यानंतर प्लॅटून क्रमांक 4 चे मार्कर आहे सोनाली बंडू ढगे, मूळ घटक रायगड। पुढील मार्कर आहे शिवानी चंद्रकांत चौगुले, मूळ घटक रायगड। त्यानंतर प्लॅटून क्रमांक 6 चे मार्कर आहे जयश्री राजाची भीती, देव देशाच्या धर्मासाठी प्राण घेतले हाती, प्राण घेतले हाती। दैवाप्रमाणे महाराष्ट्राचे सुरजय मोठ्या दिमाखाने पर्यटनावर आगमन करत आहेत आणि त्यांच्या या दिमागदार आगमनाने आम्ही शूर रणरागिणी या देशाचे शौर्य व अभिमान या ठिकाणी दाखवून देत आहेत। या शूर रणरागिणीचे नेतृत्व करत आहेत परेड कमांडर अर्थातच या दलातील सरसेनापती प्रशिक्षणार्थी अंजली महेंद्र यादव, मूळ घटक रत्नागिरी व त्यांना मदतनीस आहेत सेकंड परेड कमांडर पूनम प्रकाश गवळी, मूळ घटक छत्रपती संभाजीनगर शहर। मैदानाच्या आजूबाजूला ऐकू येणाऱ्या प्रापरांच्या मंजूर किलबिलाटाला मैदानात आपल्या समोर ऐटीत प्रवेश करणाऱ्या या सत्र क्रमांक 10च्या गोड चिमण्यांचा अगदी वातावरणाला साजेसा आत्मविश्वासपूर्ण प्रतिसाद। पोलीस दलाला साजेसा मनमोहक चिमण्यांनी अगदी ऐटीत डौलदारपणे प्रवेश केलेला आहे। प्रवेशाच्या चालीतच पुढे होणाऱ्या दीक्षांत संचलन कवायतीची सुंदर झलक दिसून येत आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या महिला पोलीस प्रशिक्षणार्थींचं स्वागत करावे। असाच प्रतिसाद आपण अगदी कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत द्याल एवढीच प्रशिक्षणार्थी व आम्हा आयोजकांची माफक अपेक्षा। कोणीही फोटो अथवा व्हिडिओग्राफी करण्याकरता मैदानात येऊन अडथळा निर्माण करू नये ही विनंती। महाराष्ट्रवीर पुरुषांचा, महाराष्ट्र लढवै योद्ध्यांचा, महाराष्ट्र राणी लक्ष्मीबाईंचा, महाराष्ट्र राणी तारा राणींचा, महाराष्ट्र जिजाऊंचा, महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आणि महाराष्ट्र समोर उभे राहिलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील रणरागिणींचा, कार्यक्रम क्षणाचा पण ओळख कायमची।
आजच्या या सत्र क्रमांक 10च्या दीक्षांत समारंभ सोहळ्याचे प्रमुख अतिथी श्री प्रवीण कुमार पडवळ सर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मंचावर आगमन होत आहे। तरी मी उपस्थितांना विनंती करते की टाळ्यांच्या गजरात आपण माननीय अतिथी यांचं स्वागत करावे। स्वागतम स्वागतम स्वागतम। आपले पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। स्वर सुमनांच्या गुंपुण लहरी स्वागत करू आपुले या मंगल समयी। वृक्षासम तुम्ही थोर मनाचे द्यावी प्रेम छाया या स्वागत समयी। मी माननीय प्राचार्य श्री ध्वज पाटील सर यांना विनंती करते, कृपया अतिथींना मंचावर घेऊन यायचे। आजच्या मुख्य कार्यक्रम मानवंदना दिल्यानंतर परेड कमांडर प्रशिक्षणार्थी अंजली महेंद्र यादव, मूळ घटक रत्नागिरी हे प्रमुख पाहुण्यांना परेड निरीक्षणाची विनंती करण्याकरता सलामी मंचाकडे येत आहेत। परकीय आक्रमणास परतवून लावणारे सैनिक, सीमांचे रक्षण करणारे निमलष्करी दले व त्याचवेळी देशांतर्गत सुरक्षा सांभाळणारे श्रीमान दीक्षांत परेड पर एक परेड कमांडर, एक सेकंड इन कमांडर, 8 प्लाटून कमांडर, 248 जवान हाजिर है। परेड निरीक्षण के लिए तैयार है। परेड कमांडर यांनी माननीय प्रमुख अतिथींना परेडचा अहवाल सादर केल्यानंतर माननीय प्रमुख अतिथी श्री प्रवीण कुमार पडवळ सर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई हे परेड कमांडर प्रशिक्षणार्थी अंजली महेंद्र यादव, मूळ घटक रत्नागिरी परेड निरीक्षणाकरिता मार्गस्थ होत आहेत आणि परेडची धुरा सेकंड इन कमांडर पूनम प्रकाश गवळी यांच्या हाती। आपल्या समोरून माननीय अतिथी जात असताना त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। परेड निरीक्षणाकरिता ओपन जीप सुरेखपणे सजवण्याचे कार्य PSI संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सतीश पाटील यांनी केलेले आहे। निरीक्षण वाहनाचे महिला चालक 1979 पोलीस अंमलदार गायत्री रावळ, सांगली मोटार परिवहन विभाग हे असून ते अत्यंत कुशलपणे ओपन जीपचे सारथ्य करत आहेत। सन्माननीय अतिथी माननीय श्री प्रवीण कुमार पडवळ सर, विशेष पोलीस महानिरीक्षक व प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना उपस्थितांमधून देखील उभे राहून अभिवादन केले जात असून माननीय अतिथी हे देखील सुहास्य वदनाने नम्रपणाने त्याचा स्वीकार करत आहेत। माननीय प्रमुख अतिथी आणि पोलीस प्रशिक्षण संचालनाचे प्रमुख अर्थात आपले कुटुंब प्रमुख पालक हे आपल्या पाल्यांचे दीक्षांत संचलनासमोर निरीक्षण करीत आहेत। सर्व पथके क्रमाक्रमाने सावधान होत आपण निरीक्षणाकरता सज्ज असल्याचे प्रदर्शित करीत आहेत। 9 महिन्यांच्या कालावधीत येथे नवप्रविष्ट प्रशिक्षणार्थींना पोलीस दलात काम करण्यासाठी आवश्यक असणारे आंतरवर्ग व बाह्यवर्गाचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाते।
आंतरवर्ग प्रश्नाचा उद्देश हा प्रश्नार्थींना पोलिसांचे प्रत्यक्ष कामकाजाची ओळख करून देणे हा आहे। त्यामध्ये विविध फौजदारी कायदे, गुन्हे नियंत्रण, कायदा सुव्यवस्था, वाहतूक, जमा व्यवस्थापन, गार्ड, कैदी पार्टी, पोलीस जनता संबंध, आंदोलने, बंदोबस्त, महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, आपत्कालीन परिस्थिती, दहशतवाद, पोलीस संघटन व प्रशासन, पोलीस कामकाजातील विज्ञान व तंत्रज्ञान तसेच प्रात्यक्षिक विषयांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळाचा पंचनामा इत्यादी संदर्भाने घटनास्थळाचे निरीक्षण असे विविध विषय शिकवण्यात आलेले आहेत। प्रशिक्षणार्थी यांचा व्यक्तिमत्व विकास होण्याकरिता प्लांटेशन क्लब, फोटोग्राफी क्लब, बुक क्लब, फॉरेन्सिक क्लब, मोबाईल फॉरेन्सिक यासारखे विविध 9 क्लब तयार करून त्यांच्या आवडीची कला जोपासण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे। संगणकाची तांत्रिक माहिती, संरचना, मराठी, इंग्रजी टंकलेखन अशा संगणकाच्या बाबतीत मूलभूत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे। बाह्यवर्ग प्रश्नातून प्रश्नांमध्ये उच्च दर्जाची शिस्त व कामाप्रती समर्पकता आणि कर्तव्याप्रती समर्पित भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण देण्यात त्यामध्ये सकारात्मक व अद्ययावत बदल केले गेले। बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये शारीरिक प्रशिक्षणादरम्यान पेटी, लॉग, ऑब्स्टॅकल्स, ग्राउंड वर्क, रोड वॉक, तायकांदो यांचे तसेच ड्रिल म्हणजे कवायत यामध्ये लाठी, शस्त्र, समारंभ कवायत यांचे प्रशिक्षण देण्यात आले। माननीय अतिथी श्री प्रवीण कुमार पडवळ सर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई हे परेड कमांडर प्रशिक्षणार्थी अंजली महेंद्र यादव, मूळ घटक रत्नागिरी यांच्या समवेत सलामी मंचाकडे येत आहेत। यानंतर परेड कमांडर प्रशिक्षणार्थी अंजली महेंद्र यादव या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी अशोक काकडे सर यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचंही प्रशिक्षण केंद्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। श्रीमान, शपथ ग्रहण करने की आज्ञा प्रदान करें। यानंतर निशाण टोळीचे आगमन होणार आहे। उपस्थितांना विनंती आहे, निशाण टोळी परेडमध्ये सहभागी होताना व परेडमधून बाहेर जाताना ध्वजाच्या सन्मानाकरिता सर्व सन्माननीयांनी उभे राहायचे आहे व सन्माननीय पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ध्वजाला मानवंदना द्यायची आहे। प्रशिक्षक पोलीस हवालदार नीलम जगताप व पोलीस अंमलदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सुरेख प्रदर्शन या निशाण टोळीने केलेले आहे।
निशान जगोलो निशान मध्यासे चल। तिरंगा ध्वजधारक आहेत साक्षी लक्ष्मण कांबळे, मूळ घटक मीरा भाईंदर व पोलीस ध्वजधारक आहेत वैष्णवी बाबासाहेब गायकवाड, मूळ घटक छत्रपती संभाजीनगर शहर। ध्वज हे राष्ट्राच्या व राज्याच्या सन्मानाचे प्रतीक आहे। ध्वजाचा सन्मान हा देशाचा व राज्याचा आणि त्यासोबत राहणाऱ्या जनतेचा मान सन्मान आहे। ध्वजाच्या मान सन्मानासाठी व रक्षणासाठी हे पोलीस दल शिरतळावर घेऊन सज्ज असतात, म्हणजेच ध्वज ही राष्ट्राची व आमची देवता आहे। हा ध्वज पोलिसांचा, हा ध्वज रक्षकांचा संदेश देत आहे। ध्वज नित्य शांततेचा, येथे परंपरेचा इतिहास दिव्य आहे। ध्वज हे देवतेचे साक्षात रूप आहे। आम्ही चांगल्यांचं रक्षण करू, नाश दुर्जनांचा संदेश देत आहे। ध्वज नित्य शांततेचा, नित्य शांततेचा। तिरंगा प्राणाहून प्रिय हा राष्ट्रध्वज आपुला। 22 जुलै 1947 रोजी झालेल्या संविधान सभेत तो आत्ताच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी तो भारताचा अधिकृत ध्वज झाला। झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा हे गीत प्रत्येक भारतीयाच्या ओठावर कायम गुणगुणत असते। आपला राष्ट्रीय ध्वज हे आपले सर्वोच्च सन्मानाचे प्रतीक आहे। पोलीस ध्वज 2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला समारंभपूर्वक ध्वज प्रदान केला। हाच ध्वज प्रदान सोहळा शिवाजी पार्क येथे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व महामहिम राज्यपाल श्री प्रकाश यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे संपन्न झाला। संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो, म्हणून हे सारे जवान राष्ट्रीय ध्वजास व पोलीस ध्वजास स्पर्श करून म्हणतात, हे ध्वजा ही माझी प्रार्थना आहे तुला। हे ध्वजा विपत्तीत तू माझे रक्षण केले नाही तरी चालेल, पण विपत्तीत मी भिवू नये म्हणजे झालं। दुःख तापाने व्यथित झालो असता तू सांत्वन केलं नाही तरी चालेल, पण मी दुःखावर विजय मिळवण्यास समर्थ व्हावे म्हणजे झालं। हे ध्वजा तू माझा उद्धार करावस ही माझी प्रार्थना नाही, पण संकटांवर मात करण्याची शक्ती मला दे, शक्ती मला दे। दीक्षांत संचलनातील हे अत्यंत हृदयस्पर्शी संचलन आहे। एक बलिदानाचे, त्यागाचे, सामर्थ्याचे व शांततेचे प्रतीक असलेले हे ध्वज शपथ ग्रहणाकरता पुन्हा मध्यावर येत आहे। त्यानंतर प्रशिक्षणार्थींना शपथ दिली जाते। शपथ म्हणजे काय, तर शपथ म्हणजे आपल्या देशाप्रती दिलेले वचन आणि घेतलेले ऋण होय। तू फडकावे डोलाने तुझे होऊ आम्ही आकाश, तुझी कीर्ती वाढवण्यासाठी देऊ आम्ही अखेरचा श्वास। मी माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांना विनंती करते की आपण प्रशिक्षणार्थींना कर्तव्याप्रती शपथ द्यावी। आम्ही अशी शपथ घेतो की भारत देशाप्रती व विधीद्वारा प्रस्थापित झालेल्या भारताच्या घटनेशी श्रद्धा व सत्यनिष्ठा बाळगू। तसेच आम्ही आमच्या पदाची कर्तव्ये निष्ठेने, प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणे व कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता पार पाडू, यासाठी ईश्वर आम्हास सहाय्य करो। जय हिंद। धन्यवाद सर। ध्वज उन्हाची सावली, ध्वज सुखाचा सागर। ध्वज उन्हाची सावली, ध्वज सुखाचा सागर। निळा आकाशा एवढा माझ्या ध्वजाचा पदर, माझ्या ध्वजाचा पदर।
या शानदार शपथविधीनंतर निशाण टोळी पुन्हा एकदा आपल्या मूळ जागी जाणार आहे. उपस्थितांना विनंती आहे, निशाण टोळी परेडमधून बाहेर जाताना ध्वजाच्या सन्मानाकरिता सर्व सन्माननीयांनी उभे राहावे व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ध्वजाला मानवंदना द्यावी ही विनंती. निशाण टोली कोच कोच निशाण टोली बघाल शास निशाण टोली मध्यास तेज चल परेड राष्ट्र सलाम सलामी शास. कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. मुख्य कार्यक्रम म्हणजेच दीक्षांत संचलन. दीक्षांत संचलन म्हणजे काय असतं? दीक्षांत संचलन म्हणजे पोलिसांच्या जीवनातील पहिली व शेवटची परेड होय. यानंतर बऱ्याच परेड त्यांच्या जीवनात येतात, पण दीक्षांत परेड प्रशिक्षणा पूर्ण झाल्यावर पहिली व शेवटचीच परेड असते. आपलीच लाडकी लेक बहीण अगदी भारदस्त गणवेशावर रंगीबिरंगी फेटा लेवून हातात रायफल घेऊन सज्ज झाली एका नवीन पर्वाची सुरुवात करण्यासाठी, नवीन आव्हानांना पेलण्यासाठी. ग्रीष्मात पानगळ होत असताना ग्रीष्मात पानगळ होत असताना नवीन पालवी फुटण्याचे बीज रोवून जाते. तशीच नवीन ऊर्जा, दृष्टी, ध्येय आणि सर्वसमावेशतेची संकल्पना घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या जाणाऱ्या रणरागिणी उद्याच्या सामाजिक आव्हानांना खंबीरपणे सामोऱ्या जाण्यास आम्ही सज्ज आहोत, असेच मैदानातील संचलनाने दर्शन देत आहेत. सर्व उपस्थितांना विनंती आहे की आपल्या प्रशिक्षणार्थीचे, आपल्या लाडक्या लेकीचे टाळ्याच्या गजरात स्वागत करून त्यांचा उत्साह वाढवावा. या परेडमध्ये एकूण 8 प्लाटूनचा सहभाग असून त्यामध्ये 300 निवडक प्रशिक्षणार्थींचा सहभाग आहे. परेड यशस्वी करण्याकरता माननीय प्राचार्य यांचे मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य बाह्यवर्ग, अधिकारी व प्रशिक्षक यांनी मोलाचे कष्ट करून आज हे संचलन सुरेख घडवून आणले आहे आणि प्रशिक्षणार्थी यांनी त्यांचे उत्तम प्रदर्शन करून त्यांना त्यांच्या कामाची पावतीच दिली आहे. संपूर्ण हिंदुस्थानाचे प्रतिबिंब जिथे उमटले, मोठ्या मनाची माणसे जिथे निर्माण झाली, भारत मातेला पारतंत्र्याच्या बेडीतून सोडवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी आपले जीवन पणाला लावणारी शक्ती जिथे उपजली, तो आपला महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र छत्रपती शिवप्रभूंचा, शंभूंच्या द्वितीय पराक्रमांचा,
समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा, स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सामाजिक सुधारणाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराजांचा, संत संजनांचा, ज्ञानोबा तुकोबांचा आणि आज संपन्न होणाऱ्या या दीक्षांत संचलन समारंभासाठी हजर राहून उत्साह वाढवणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सुज्ञ नागरिकांचा, आदरणीय मान्यवरांचा. आता सर्व प्लाटून मैदानाच्या डाव्या बाजूस धीरे चाल संचलनाकरिता एकत्र येत आहेत. सकाळ म्हणजे नुसतं सूर्याचं उगवणं नसतं, सकाळ म्हणजे अंधारावर मिळवलेला विजय होय. तसेच प्रशिक्षण म्हणजे शारीरिक कवायत नसून प्रशिक्षण म्हणजे शिस्तीवर मिळवलेला विजय होय. अतिशय सुंदर असं हे धीरेचाल संचलन सुरू झाले आहे, ज्याच्या नावातच राष्ट्र आहे. असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. इथल्या दगडाचा रंगटपणा आमच्या मनगटात आणि इथल्या फुलांचा कोमलपणा आमच्या हृदयात. त्यामुळे चांगल्यांचं रक्षण व वाईटाचा विनाश, सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदानुसार कार्य करणारे आमचे महाराष्ट्र पोलीस दल. पोलीस वाद्यवृंदांच्या सुरेल तालावर हे पदसंचलन आपण बघत आहात. माननीय अतिथींना मानवंदना देऊन हे प्रत्येक प्लाटून मंचासमोरून जाणार आहे. माननीय अतिथींना मानवंदना देण्यासाठी मंचासमोर येत आहेत परेड कमांडर अंजली महेंद्र यादव, मूळ घटक रत्नागिरी. सेकंड परेड कमांडर आहेत पूनम प्रकाश गवळी, मूळ घटक छत्रपती संभाजीनगर शहर. त्यानंतर येत आहे प्लाटून क्रमांक 1. त्यांचे प्लाटून कमांडर आहेत रुपाली काशीनाथ गंधेवार, मूळ घटक नागपूर शहर व त्यांचे मदतनीस मार्कर आहेत प्रीती रवींद्र पिलारे, मूळ घटक बुलढाणा. अतिशय सुंदर मानवंदना प्लाटून क्रमांक 1 ने दिलेले आहे. पुढील प्लाटून कमांडर आहेत श्रुती दिलीप शिवचरण, मूळ घटक रायगड आणि मदतनीस मार्कर आहे स्वाती उद्धव चौरे, मूळ घटक नागपूर. त्यांचे प्लाटून कमांडर आहेत नीलम शिवाजी पाटील, मूळ घटक मीरा भाईंदर व त्यांना मदतनीस मार्कर आहेत शिल्पा रोहिदास आडे, मूळ घटक नागपूर शहर. प्लाटून क्रमांक 1, 2 आणि 3 यांनी अतिशय सुंदर मानवंदना माननीय अतिथींना दिलेली आहे. पुढील प्लाटून आहे
प्लॅटन क्रमांक 4 वैष्णवी संतोष पाटील, मूळ घटक रत्नागिरी. मार्कर आहेत सोनाली बंडू ढगे, मूळ घटक रायगड. सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रशिक्षणार्थी यांचा उत्साह वाढवावा ही उपस्थितांना विनंती. त्यानंतर येत आहे प्लाटून क्रमांक 5 सोनाली ज्ञानेश्वर ठाकरे, मूळ घटक नांदेड व त्यांना मदतनीस मार्कर आहेत शिवानी चंद्रकांत चौगुले, मूळ घटक रायगड. प्लाटून क्रमांक 5 यांनी अतिशय सुंदर अशी मानवंदना माननीय अतिथींना दिलेली आहे. सर्व उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट सुरूच ठेवून प्रशिक्षणार्थींचा उत्साह वाढवावा. पुढील प्लाटून आहे प्लाटून क्रमांक 6 आणि प्लाटून कमांडर आहेत ऋतुजा हनुमंत भिसे, मूळ घटक रायगड आणि मदतनीस मार्कर आहेत जयश्री अजय निशांत, मूळ घटक नागपूर शहर. त्यानंतर येत आहे प्लाटून क्रमांक 7 त्यांचे प्लाटून कमांडर आहेत प्रेरणा संजयराव इंदुरकर, मूळ घटक नागपूर शहर व त्यांना मदतनीस मार्कर आहेत रुपाली सिद्धेश्वर पाटील, मूळ घटक नागपूर शहर. पोलीस खाते हे शिस्तीचे खाते म्हणून ओळखले जाते आणि धीरे चाल हा या शिस्तीचा एक उत्तम नमुना आहे. धीरे चाल प्रशिक्षणार्थींना संयम आणि धैर्य शिकवते. आता मानवंदना देण्यासाठी येत आहे प्लाटून क्रमांक 7. प्लाटून क्रमांक 7 ने माननीय अतिथींना मानवंदना दिलेली आहे. त्यानंतर येत आहे प्लाटून क्रमांक 8 त्यांचे प्लाटून कमांडर आहेत कामिनी लक्ष्मण तळप, मूळ घटक रत्नागिरी व त्यांना मदतनीस मार्कर आहेत सिमरन फारुख काझी, मूळ घटक रायगड. धीरे चालमध्ये प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिल्यानंतर पुन्हा एकदा परेडची दुसरी बाजू म्हणजे स्टेज चालमध्ये मानवंदना देण्याकरता सर्व प्लाटून मैदानाच्या उजवीकडे एकत्र थांबत आहेत. त्यानंतर ते पुन्हा मार्गस्थ होणार आहेत. सर्व प्लाटूननी माननीय अतिथींना अतिशय सुंदर अशी मानवंदना दिलेली आहे. उपस्थितांनी प्रशिक्षणार्थींचे टाळ्यांच्या गजरात कौतुक करावे ही विनंती. तीनों तीन के कॉलम में पड़ेगी दाहिने मोड़. आता पुन्हा एकदा परेड तेज चालमध्ये परेड मार्गस्थ होत आहेत. एक दिन अकबर ने बिरबल से पूछा, बिरबल कुछ ऐसा बताओ कि जिसे सुनकर खुशी में गम हो और गम में खुशी हो. बिरबल ने कहा, जहांपना सीधी सी बात है, ये वक्त भी गुजर जाएगा. खरं आहे मित्रांनो, ही वेळ सुद्धा निघून जाणार आहे आणि पाठीमागे राहणार आहेत त्या फक्त आठवणी. आठवण काय असते? आठवण पाण्याचा ओलावा की अमृताचा गोडवा, पाण्याचा ओलावा की अमृताचा गोडवा, थंडीची थंड हवा की समोर दिसणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा थवा, समोर दिसणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा थवा. आज या पिटीसीमधून आपल्या देशाचे भावी पहारेदार आज या पीटीसीमधून आपल्या देशाचे भावी पहारेदार तयार झालेले आहेत. ते छाती ठोकून सांगत आहेत व आपल्या दिमागदार चालीमध्ये दाखवत आहेत. त्यांचीच आठवण इथे राहणार आहे. म्हणजेच हीच असते आठवण. आपल्या हृदयामध्ये प्रशिक्षण केंद्राबाबत वेगवेगळी उपमा देतात त्या आठवणीच्या रूपात. म्हणजेच हीच असते आठवण. पीटीसी हृदयाची हाक, पीटीसी गुंज अंतरीचे, पीटीसी नाव परमात्म्याचे, पीटीसी नसे केवळ काया, पीटीसी ओंजळभर माया, पीटीसी गगन भरारी, पीटीसी पंढरीची वारी, पीटीसी दुधा सावली, पीटीसी आभाळभर माऊली, पीटीसी अक्षयदान, पीटीसी कर्णाचे दान, पीटीसी मंदिराचा उंच कळस, पीटीसी अंगणातील पवित्र तुळस,
पीटीसी म्हणजे भजनातील संत वाणी, पीटीसी म्हणजे वाळवंटातील थंड पाणी, वाळवंटातील थंड पाणी. ही परेड यशस्वी करण्याकरता त्याला हवी असते ती संगीताची जोड, म्हणजेच आपलं पोलीस बँड पथक. हे परेड यशस्वी करण्याकरता पोलीस मुख्यालय सांगली दलाचे बँड मेजर जाधव तसेच पोलीस कोल्हापूर IRB दलाचे बँड मेजर देडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे वाद्यवृंद यांच्या सुरेख साथीने दीक्षांत संचलन सुरेख वाटत आहे. गेली सतत 5 दिवस हे बँड पथक प्रशिक्षणार्थींसोबत स्वतः प्रशिक्षणार्थी बनून सराव करीत होते. म्हणूनच या परेडमध्ये त्यांचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे तसेच गेली 8 महिने विद्युत सेवा, पाणी, प्रोव्हिजन स्टोअर्स इत्यादींची नेताजी बाबर, अर्जुन माने, सदाशिव जत्ती, महेश गुरव यांनी अविरत योगदान दिलेले आहे. तसेच शस्त्रागार प्रमुख पोलीस हवालदार सुनील बोगन यांनी शस्त्रांची उत्कृष्टरित्या काळजी घेतली. तसेच प्रशिक्षक सागर कोळी, प्रशांत पाटील इत्यादींनी कार्यक्रमाचे छायाचित्रीकरण व फोटोग्राफी उत्कृष्टरित्या केली आहे. या सगळ्यांचे टाळ्यांच्या गजरात कौतुक करावे अशी मी विनंती करते. ताठ मानेने चालतो डोळ्यात ते झळकतं, ताठ मानेने चालतो डोळ्यात ते झळकतं, हातात बंदूक, हृदयात देशासाठी प्रेम सळसळतं, हृदयात देशासाठी प्रेम सळसळतं. ही पोलीस परेड नाही फक्त शिस्तीची शान, ही पोलीस परेड नाही फक्त शिस्तीची शान, तर प्रत्येक पावलात असते राष्ट्रभक्तीची जान, राष्ट्रभक्तीची जान. घामाने भिजलेले कपडे तरी चेहऱ्यावर नाही थकवा, घामाने भिजलेले कपडे तरी चेहऱ्यावर नाही थकवा. देश सेवेसाठी सज्ज असतो प्रत्येक जवानाचा प्रत्येक पाऊल छकवा. आता पुन्हा एकदा प्रमुख अतिथींना मानवंदना देण्यासाठी प्लाटून सलामी मंचासमोर येत आहेत आणि परेड कमांडर, सेकंड इन परेड कमांडर आणि प्लाटून क्रमांक 1 यांनी तेज चालमध्ये माननीय प्रमुख अतिथींना मानवंदना दिलेली आहे. त्यानंतर येत आहे प्लाटून क्रमांक 2. त्यांचे प्लाटून कमांडर आहेत श्रुती दिलीप शिवधरन, मूळ घटक रायगड व त्यांना मदतनीस मार्कर आहेत स्वाती उद्धव चौरे, मूळ घटक नागपूर शहर. पुढील प्लाटून आहे नीलम शिवाजी पाटील, मूळ घटक मीरा भाईंदर आणि मदतनीस मार्कर आहे शिल्पा रोहिदास अडे, मूळ घटक नागपूर. त्यानंतर येत आहे प्लाटून क्रमांक 4. त्यांचे प्लाटून कमांडर आहेत वैष्णवी संतोष पाटील, मूळ घटक रायगड व त्यांना मदतनीस मार्कर आहेत सोनाली बंडू ढगे, मूळ घटक रायगड. पुढील प्लाटून कमांडर आहेत प्लाटून क्रमांक 5 सोनाली ज्ञानेश्वर ठाकरे, मूळ घटक नांदेड, मार्कर आहेत शिवानी चंद्रकांत चौगुले, मूळ घटक रायगड. त्यानंतर येत आहे प्लाटून क्रमांक 6. त्यांचे प्लाटून कमांडर आहेत ऋतुजा हनुमंत भिसे, मूळ घटक रायगड व त्यांना मदतनीस मार्कर आहेत जयश्री अजय निषाद, मूळ घटक नागपूर शहर. पुढील प्लाटून आहे प्लाटून क्रमांक 7. कमांडर आहेत प्रेरणा संजयराव इंदूरकर, नागपूर शहर, मार्कर आहेत रुपाली सिद्धेश्वर पाटील, नागपूर शहर. त्यानंतर येत आहे प्लाटून क्रमांक 8. त्यांचे प्लाटून कमांडर आहेत प्लाटून क्रमांक 8 चे प्लाटून कमांडर आहेत कामिनी लक्ष्मण तळप, मूळ घटक रत्नागिरी व त्यांना मदतनीस मार्कर आहेत सिमरन फारुख काझी, मूळ घटक रायगड. सर्व प्लाटूननी अतिशय सुंदर अशी मानवंदना माननीय अतिथींना दिलेली आहे. तरी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रशिक्षणार्थी यांचं कौतुक करावं. गेली 10 दिवस मान्य प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य श्रीमती राजश्री पाटील मॅडम, उपप्राचार्य प्रशिक्षण सुनील शेट्टे सर, कोर्स समन्वय राखीव पोलीस निरीक्षक विलास कदम शर्मा ताकसोंडे सर, राखीव पोलीस उपनिरीक्षक तानाजी भोसले, अनिल बावस्कर व प्रशिक्षक यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे प्रदर्शन सुरेखरित्या प्रशिक्षणार्थी करीत आहेत. प्रशिक्षण इतकं अवघड असतं का? समजायला, उमजायला, व्यक्त करायला. असं नक्की काय असतं त्यात की लागते भरती झाल्यावर आवडायला? 4-2 राऊंड मग असतात नेहमी ग्राउंडवर. रोजची परेड तर कधी साप्ताहिक सुट्टी. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला.
तसेच प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही पोलीस प्रशिक्षणार्थींना. लहान मुलं जेव्हा धावायला लागतं तेव्हा आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, तोच आनंद आज यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्याचे आजचे प्रदर्शन हे प्रत्येक अधिकारी व प्रशिक्षक यांना हेवा वाटावा असेच आहे. ठेच लागल्याशिवाय पावलांना कळत नाही की पाऊल कुठे टाकायचं आणि कसं टाकायचं. परेड आता समीक्षाक्रम करिता परेड ग्राउंडच्या मध्यावर येत आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा माननीय प्रमुख अतिथींना मानवंदना दिली जाईल. सुंदर अशा परेडनंतर सुरेख मानवंदना दिल्यानंतर मान्य प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे अहवाल वाचन करावे. आजच्या सत्र क्रमांक 10चे दीक्षांत संचलन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य श्री प्रवीणकुमार पडवळ सर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मी सहर्ष स्वागत करतो. कार्यक्रमाकरता उपस्थित श्री अशोक काकडे जिल्हाधिकारी सांगली, मान्य श्री संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली, श्री सचिन थोरबोले DYSP तासगाव, अतुल पाटोळे तहसीलदार तासगाव, सुधाकर लेंडवे मुख्याधिकारी तासगाव नगर परिषद, देवदत्त राजोपाध्याय, सुधीर सिंहासने, श्री विकास डावरे सरपंच तुर्ची, श्रीमती विद्या पाटील सरपंच विसापूर, श्री संजय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, श्री रामदास पुजारी सत्र समन्वयक वनप्रबोधनी कुंडल, सर्व पत्रकार बंधू, उपस्थित सर्व मान्यवर, प्रशिक्षण केंद्रातील आंतरवर्ग व बाह्यवर्गाचे प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी तसेच इतर सर्व मान्यवर निमंत्रितांचे देखील स्वागत करतो. आज निष्क्रमित होत असलेल्या महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे सत्र क्रमांक 10 हे 10 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू झाले. त्यामधील 481 महिला प्रशिक्षणार्थी या पोलीस दलात रुजू होण्यासाठी सर्वार्थाने सज्ज झाले आहेत. या सत्रामध्ये समाविष्ट असलेल्या 481 महिला पोलीस प्रशिक्षणार्थी या ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, नाशिक शहर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, धाराशिव, अमरावती शहर, नागपूर शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नंदुरबार, बीड, वाशिम, बुलढाणा, नांदेड, लातूर, परभणी, नागपूर ग्रामीण, गडचिरोली, गोंदिया, लोहमार्ग, पुणे अशा एकूण 27 पोलीस घटकामधून आलेले आहेत.
या प्रशिक्षण सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रशिक्षण सत्र क्रमांक 10 मध्ये उच्च शैक्षणिक पात्रताधारक तसेच विशेष प्रावीण्य असणाऱ्या प्रशिक्षणार्थींची संख्या लक्षणीय आहे। यामध्ये 187 प्रशिक्षणार्थी पदवीधर असून MA MCOM MSc झालेल्या 24 प्रशिक्षणार्थी, BE 3, BTech 2, LLB 1 असे एकूण 30 प्रशिक्षणार्थी पदव्युत्तर पदवीधारक आहेत। याचबरोबर गतवर्षी MPA नाशिक येथे झालेल्या MSPG स्पर्धांमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची येथील विजेत्या खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। या दरम्यान 17 प्रशिक्षणार्थींनी मेडल्स मिळवलेली आहेत। या प्रसंगी विशेष उल्लेख करावासा वाटतो ती प्रशिक्षणार्थी सोनाली नवनाथ पवार हिचा, जिने 3 गोल्ड मेडल आणि 1 सिल्वर मेडल मिळवलेला आहे। याचबरोबर विशेष उल्लेख करावायचा तो 100 मीटर हर्डल्समध्ये तिने आतापर्यंतचा 16.15 सेकंदाचा रेकॉर्ड मोडून 15.85 सेकंदाचा नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे। गतवर्षामध्ये जिल्हाधिकारी सांगली, जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातून क्रीडांगण विकास अनुदानाअंतर्गत प्राप्त 15 लाख इतक्या निधीमधून या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जिम्नॅशियम हॉलचे तसेच बॅडमिंटन हॉलचे सिंथेटिक मॅटसह ओपनिंग झालेले आहे आणि ओपन जिमची सुविधाही नुकतीच सुरू केलेली आहे। या प्रशिक्षण केंद्राकडील उपलब्ध विकास निधीमधून 19,99,000 इतक्या रकमेची CCTV यंत्रणा देखील बसवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समिती सांगली यांच्याकडून प्राप्त अनुदानातून 48,97,000 इतक्या किमतीच्या 50 संगणक, 20 प्रिंटरची खरेदी करण्यात आलेली असून 8,85,000 इतक्या किमतीची वाहने देखील खरेदी करण्यात आलेली आहेत। त्याबद्दल मी मान्य पालकमंत्री सांगली, मान्य जिल्हाधिकारी सांगली, जिल्हा विकास व नियोजन समिती यांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो। अशा प्रकारे एकूण 92,82,000 इतक्या रकमेची विकास कामे गतवर्षामध्ये करण्यात आलेली आहेत। आगामी काळात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत नुकत्याच मंजूर झालेल्या 1,85,30,000 इतक्या निधीतून महापरिषद यांच्याकडून विद्युत प्रकल्प स्थापित करून त्याचा विनियोग करणे बाकी आहे। याचबरोबर या प्रशिक्षण केंद्रामध्ये सर्व ओला सुका कचऱ्याचे निचऱ्याकरिता स्वतंत्र कचरा गाडी, वॉटर टँकर, केंद्रातील अंतर्गत रस्त्यांची निगा, डागडुजी राखण्यासाठी रोड रोलर इत्यादी अभिनव उपक्रम राबवण्याचा मानस आहे। मी इथे उपस्थित सर्वांना अभिमानाने सांगू इच्छितो की ही सत्र क्रमांक 10ची बॅच नुकत्याच संमत झालेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष्य संहिता याचे अद्ययावत प्रशिक्षण घेतलेली बॅच असून या कायद्यांच्या अंमलबजावणीत ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल याची मला खात्री आहे। सत्र क्रमांक 10च्या प्रशिक्षणाकरिता तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक श्री राजकुमार वटकर सर व विद्यमान अप्पर पोलीस महासंचालक श्री KMM प्रसन्ना सर व माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ सर यांनी आम्हास वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन केले आहे। तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास प्रेरणा दिलेली आहे। यासाठी माननीय वरिष्ठांचा ऋणनिर्देश व्यक्त करणे मी माझे कर्तव्य समजतो। तसेच यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून उज्ज्वल अशा महाराष्ट्र पोलीस दलात समाविष्ट होणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। जय हिंद। धन्यवाद सर। यानंतरचा कार्यक्रम म्हणजेच उल्हासाचा, प्रावीण्याचा म्हणजेच पारितोषिक वितरणाचा। गेली 8 महिने घेतलेल्या खडतर प्रशिक्षणादरम्यान उल्लेखनीय कामगिरीबाबत प्रशिक्षणार्थींचा सत्कार केला जातो व त्यांना भविष्यात देखील अशीच कामगिरी करण्याकरता प्रोत्साहित केले जाते। म्हणूनच परेड कमांडर पारितोषिक विजेत्यांना एकत्र बोलावित आहेत। इनाम विजेता सावधान। इनाम विजेता भूमिशस। इनाम विजेता लाइन तोड़। मेरे भाई एक लाइन पर। मान्य प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांना विनंती करते की आपण मान्य प्रमुख अतिथी श्री प्रवीण कुमार पडवळ सर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना बक्षीस वितरण मंचावर घेऊन यावे।
या ठिकाणी पारितोषिक विजेते सर्वप्रथम माननीय प्रमुख अतिथींना मानवंदना देतील। इनाम विजेता दैन्यभाई मोठ, इनाम विजेता सज्ज, इनाम विजेता मध्य से तेज चल, इनाम विजेता थम, इनाम विजेता सज्ज, इनाम विजेता सल्यूट, इनाम विजेता विश्राम। प्रथम पारितोषिक आहे गोळीबार प्रथम क्रमांक। पारितोषिक विजेते आहेत रोल नंबर 280 मीना भास्कर मेंगाळ, मूळ घटक रायगड। उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात पारितोषिक विजेत्यांचं अभिनंदन करायचं आहे। द्वितीय पारितोषिक आहे कमांडो कोर सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी। विजेते आहेत रोल नंबर 275 कोमल भाऊराव सावते, मूळ घटक रत्नागिरी। तृतीय पारितोषिक आहे पीटी मधील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी। पारितोषिक विजेते आहेत रोल नंबर 162 शिवानी चंद्रकांत चौगुले, मूळ घटक रायगड। उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट सुरूच ठेवावा आणि पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन करावे ही विनंती। पुढील पारितोषिक आहे विषय क्रमांक 1 ते 3 सर्वाधिक गुण प्राप्त झालेला प्रशिक्षणार्थी। विजेते आहेत रोल नंबर 361 किशोरी संजय शेलार, मूळ घटक मीरा भाईंदर। पुढील पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रशिक्षणार्थी आणि विजेते आहेत रोल नंबर 39 सोनाली नवनाथ पवार, मूळ घटक छत्रपती संभाजीनगर शहर। पुढील पारितोषिक आहे बाह्य वर्ग सर्व विषयात प्रथम आणि विजेते आहेत रोल नंबर 9 राणी सुरेश वाडई, मूळ घटक बुलढाणा। उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात पारितोषिक विजेत्यांचं अभिनंदन करायचं आहे। कृपया टाळ्यांचा गडगडाट थांबू देऊ नये ही विनंती। पुढील पारितोषिक आहे आंतरवर्ग सर्व विषयात प्रथम आणि पुन्हा एकदा विजेते आहेत रोल नंबर 361 किशोरी संजय शेलार, मूळ घटक मीरा भाईंदर। या प्रशिक्षणार्थींचं हे द्वितीय पारितोषिक आहे, त्यांच्यासाठी टाळ्यांचा गडगडाट करावा। पुढील पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय प्रशिक्षणार्थी आणि विजेते आहेत रोल नंबर 133 अंजली महेंद्र यादव, मूळ घटक रत्नागिरी। पुढील पारितोषिक आहे विषय क्रमांक 4 ते 8 सर्वाधिक गुण प्राप्त झालेला प्रशिक्षणार्थी। विजेते आहेत रोल नंबर 119 भारती हेमराज राऊत, मूळ घटक नागपूर शहर। सर्व पारितोषिक विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन। पुढील पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी द्वितीय क्रमांक आणि पुन्हा एकदा विजेते आहेत रोल नंबर 361 किशोरी संजय शेलार, मीरा भाईंदर। या प्रशिक्षणार्थींचं विशेष कौतुक यासाठी की त्यांनी एकूण 3 पारितोषिके पटकावलेली आहेत
आंतरवर्ग व बाह्य वर्ग या दोन्ही प्रकारात या द्वितीय आलेले आहेत। आणि सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक 10 आणि विजेते आहेत रोल नंबर 233 चंद्रकला रावसाहेब जाधव, मूळ घटक छत्रपती संभाजीनगर शहर। सत्र क्रमांक 10 चे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी चंद्रकला रावसाहेब जाधव, रोल नंबर 233 छत्रपती संभाजीनगर शहर। सर्व पारितोषिक विजेत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट सुरूच ठेवावा ही विनंती। मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन। आपल्या व्यस्त दिनचर्येमधून सकाळी प्रशिक्षण, दुपारी कायदा तसेच दुपारी प्रशिक्षण व श्रमदान यातूनही स्वतःचे कौशल्य पणाला लावून हे प्रशिक्षणार्थी आज प्रावीण्य मिळवलेले आहेत। त्यांचे माननीय प्राचार्य, माननीय प्रमुख अतिथी, उपप्राचार्य प्रशासन, प्रशिक्षण व आंतरवर्ग बाह्यवर्ग पोलीस अधिकारी व प्रशिक्षक यांचेकडून खूप खूप अभिनंदन। इनाम विजेता सावधान, इनाम विजेता सज्ज, इनाम विजेता सल्यूट। मी माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी कृपया माननीय प्रमुख अतिथी श्री प्रवीण कुमार पडवळ सर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना सलामी मंचावर घेऊन यावे। हमें बख्शिश नहीं मिला कोई गम नहीं, हमें बख्शिश नहीं मिला कोई गम नहीं, मेरे बदले मेरे यार को मिला खुशी कम नहीं, खुशी कम नहीं। मी माननीय प्रमुख अतिथी श्री प्रवीण कुमार पडवळ सर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना विनंती करते की आपण आम्हाला व प्रश्नार्थी यांना मार्गदर्शन करावे। पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची येथील 10व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन समारंभ प्रसंगी उपस्थित असलेले सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे साहेब, सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव श्री सचिनजी थोरबोले, तहसीलदार तासगाव श्री अतुलजी पाटोळे, मुख्याधिकारी तासगाव नगर परिषद श्री सुधाकरजी लेनवे, या पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची येथील प्राचार्य श्री धीरजजी पाटील, उपप्राचार्य श्रीमती राजश्री पाटील, उपप्राचार्य श्री सुनील शेटे, सामाजिक कार्यकर्ते देवदत्त राजोपाध्येजी, सामाजिक कार्यकर्ते श्री सुधीरजी सिंहासनेजी, सरपंच तुर्जी विकासजी डावरे, सरपंच विसापूर श्रीमती विद्या पाटीलजी, माजी जिल्हा परिषद सदस्य संजयजी पाटील, सत्र समन्वयक वनप्रबोधिनी कुंडल श्री रामदासजी पुजारी, माझे RIT येथील महाविद्यालयीन मित्र श्री प्रोफेसर मंजूर मिर्झा, श्री सुजीतजी माने, संजयजी कदम, विजयजी मोरे, येथे उपस्थित प्रसार माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, सर्व प्रशिक्षणार्थींचे नातेवाईक, कुटुंबीय, बंधू आणि भगिनींनो, आज या 10व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींनी जे उत्कृष्ट संचलन केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व प्रशिक्षणार्थींचं हार्दिक अभिनंदन करतो। परेड संचलन हे केवळ परेड संचलन नसून जे शिस्तबद्ध, कठीण व सखोल प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे, या प्रशिक्षणाच्या
यशस्वी पूर्ततेचा हा एक गौरवशाली क्षण आहे. जनतेची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था याबाबतची जबाबदारीची भूमिका या सर्व प्रशिक्षणार्थींना यापुढे निभावावी लागणार आहे. हा प्रशिक्षणाचा कालखंड जरी खडतर असला त्यामध्ये बाह्यवर्ग व आंतरवर्ग प्रशिक्षण हे आपल्याला देण्यात आलेलं आहे, परंतु या प्रशिक्षणामुळे पुढे भविष्यामध्ये आपल्यासमोर जी आव्हानं येणार आहेत त्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरं जाण्यासाठी आपल्याला सर्वांना सज्ज करण्यात आलेलं आहे. हे सर्व महिला प्रशिक्षणार्थी शिस्तबद्ध, सशक्त व आत्मविश्वासाने भरलेले पोलीस अंमलदार या प्रशिक्षण केंद्रामध्ये तयार झालेले आहेत. आपला हा खाकी युनिफॉर्म हा कर्तव्य, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता व जनतेप्रती समर्थन व जबाबदारी याबाबतची एक निशाणी आहे. या प्रशिक्षणामध्ये आपल्याला कायदा व सुव्यवस्था, गुन्हे तपास, न्यायालयातील साक्ष याबाबतची वेगवेगळ्या विषयांमधून माहिती देण्यात आलेली आहे. सध्या गुन्ह्यांचं स्वरूप, त्याची गुंतागुंत, व्याप्ती व जटिलता यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सायबर क्राईम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोशल मीडिया, डीप फेक, डार्क वेब यांचा उपयोग करून आरोपी हे गुन्हे करत आहेत आणि त्यासाठी आपल्याला या प्रशिक्षण केंद्रामध्ये मिळालेलं ज्ञान याबरोबरच आपल्याला आणखी ज्ञान वृद्धिंगत करावं लागणार आहे. महिला व बालकांविरुद्धच्या अत्याचाराचे गुन्हे याबाबत आपण महिला प्रशिक्षणार्थी, महिला पोलीस अंमलदार म्हणून अधिक संवेदनशीलता, तत्परता व व्यावसायिकता दाखवणं आपल्याकडून अपेक्षित आहे. आपण भावनिक प्रज्ञावंत पोलीस या विषयाचं ज्ञान या प्रशिक्षण केंद्रामध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक, वरिष्ठ नागरिक, पीडित व्यक्ती यांच्याबद्दल जास्त संवेदनशील, सहानुभूती, समानुभूतीवर सृजनशीलता दाखवणं हे आपल्याकडून होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था राबवताना देखील मानवी हक्कांचं संरक्षण आपल्याकडून होईल याचीसुद्धा आपण दक्षता घेणं आवश्यक आहे. शिस्त म्हणजे डिसिप्लिन, ज्ञान, नॉलेज, कर्तव्यनिष्ठा, ड्युटीफुलनेस, सचोटी म्हणजे प्रामाणिकपणा ही जर तत्त्व आपण अंगी बाणवली तर आपल्याला कर्तव्य करताना कोणतीही अडचण येणार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं होतं की कर्तव्याच्या सर्व बाजू समजावून घेणं हेच ब्रह्मज्ञान आहे आणि आपलं काम अधिक सुंदर, व्यवस्थित करणं हीच पूजा आहे. ते आपण सर्वांनी व्यवस्थितपणे करावं. पोलीस हे समाजाचे प्रतीक असतात. अनेक अडचणी, आव्हानं याच्यावर शिक्षण, प्रशिक्षण व आत्मविश्वास याद्वारे आपण याचा सर्वांचा सामना करू शकतो. या महिला प्रशिक्षणार्थींच्या सर्व पालक कुटुंबियांचं मी विशेषतः धन्यवाद देतो सर्वांना आणि त्यांचं अभिनंदन करतो की या महिलांनी जे आपलं स्वप्न पाहिलेलं होतं त्या स्वप्नासाठी आपण सर्वांनी पाठिंबा दिलात आणि आज या महिला प्रशिक्षणार्थी एक सशक्त पोलीस अंमलदार म्हणून या दीक्षांत संचलन समारंभामध्ये आपल्यासमोर उभ्या आहेत. पोलीस म्हणजे सन्मान आपल्याला मिळत असतो, परंतु तो जर ते आपलं कर्तव्य आपण जबाबदारीनं व प्रामाणिकपणे केलं तरच नागरिक आपल्याला सन्मान देतील. अन्यथा तसा सन्मान आपल्याला मिळणार नाही याची जाणीव आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. या सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे साहेबांना मी धन्यवाद देतो की त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रशिक्षण केंद्रासाठी सुविधा आणखी निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि यापुढे सुद्धा हा निधी आपण उपलब्ध करून द्यावा की ज्यायोगे जे पुढे भविष्यात येणारे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यासाठी आणखी सोयीसुविधा या ठिकाणी तयार करता येतील. त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीपजी घुगे यांनासुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांनी गोळीबार म्हणजे फायरिंग यांचं बँड पथक, त्याचप्रमाणे या पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार, जिल्ह्यातील इतर अधिकारी या प्रशिक्षणासाठी आम्हाला उपलब्ध करून दिले. या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य व सर्व प्रशिक्षक यांचं मी अभिनंदन करतो. दोन्ही आंतरवर्ग, बाह्यवर्ग प्रशिक्षक यांनी या तुकडीसाठी चांगलं प्रशिक्षण दिलं आणि एक मजबूत महिला पोलीस अंमलदारांची तुकडी या ठिकाणी तयार केली. आपण सर्व महिला प्रशिक्षणार्थींनी समाजाच्या सेवेसाठी, स्त्री सन्मानासाठी
व न्यायासाठी लढण्यासाठी मी आपल्याला पुढच्या सेवेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण प्रशिक्षणार्थी यांच्याकडून व्यक्त केलेली अपेक्षा आमच्या या सत्र क्रमांक 10च्या रणरागिणी नक्कीच पूर्ण करतील याची आम्ही आपणास ग्वाही देतो. यानंतर मी माननीय प्राचार्य सरांना विनंती करते की कृपया आपण माननीय प्रमुख अतिथी श्री प्रवीण कुमार पडवळ सर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पोलीस प्रशिक्षण केंद्राचे स्मृतिचिन्ह व सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावे. धन्यवाद सर. मी माननीय उपप्राचार्य श्रीमती राजश्री पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांचे आभार मानावेत. आजच्या दीक्षांत संचलनाचा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींचा वाटा आहे त्यांचे आभार मानणे आमचे परम कर्तव्य आहे. आजच्या या महत्त्वाच्या दिनी प्रमुख अतिथी माननीय श्री प्रवीण कुमार पडवळ सर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली. त्याबद्दल मी प्रशिक्षण केंद्राच्या वतीने त्यांचे आभार मानते. आम्हाला वेळोवेळी फायरबट, पोलीस बँड पथक व अन्य सर्व प्रकारची मदत करणारे माननीय श्री संदीप घुगे सर, पोलीस अधीक्षक सांगली, तसेच माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर, माननीय पोलीस अधीक्षक सातारा व माननीय समादेशक भारत राखीव बटालियन 3 कोल्हापूर यांचे आभार व्यक्त करते. सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे सर, तसेच पोलीस उपाधीक्षक तासगाव श्री सचिन थोरबोले सर, मुख्याधिकारी नगर परिषद श्री सुधाकर लेंडवे, तहसीलदार तासगाव श्री अतुल पाटोळे, पोलीस निरीक्षक तासगाव श्री वाघ, तसेच श्री सुधीर सिंहासने, उद्योजक आनंद कुलकर्णी, तसेच व्यवस्थापक एसटी डेपो तासगाव यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करते. सत्र समन्वयक वनप्रबोधिनी कुंडलचे श्री रामदास पुजारी यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करते. तुळची गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री विकास ढावरे, उपसरपंच विसापूर गावचे सरपंच श्रीमती विद्या पाटील, माजी पंचायत समिती सदस्य श्री संजय पाटील, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचे देखील आभार व्यक्त करते. सत्र क्रमांक 10च्या अंतर्वर्गाचे सत्र समन्वयक पोलीस निरीक्षक विद्या जाधव व पोलीस निरीक्षक रेश्मा मुलाणी, बाह्यवर्ग सत्र समन्वयक श्री विलास कदम, तसेच आंतरवर्ग व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी अंमलदार, लिपिक वर्गीय कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच वर्ग 4चे कर्मचारी यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करते. सर्व उपस्थित बंधू व भगिनींचे व प्रशिक्षणार्थींचे नातेवाईक यांचे आभार व्यक्त करते. जय हिंद. धन्यवाद मॅडम. आता वेळ आहे कवायत विसर्जनाची, म्हणजेच निष्क्रमणाची. निष्क्रमणाला दुभाजित करणारा पिरॅमिड परेड कमांडर प्रशिक्षणार्थी अंजली महेंद्र यादव, मूळ घटक रत्नागिरी या पुढील कार्यक्रमाची परवानगी घेण्याकरता मंचाकडे येत आहेत. निष्क्रमणाला दुभाजित करणारा पिरॅमिड घेऊन येत आहे रोल नंबर 353 रचना सुनील यादव, मूळ घटक बुलढाणा. श्रीमान, दीक्षांत परेड निष्क्रमण करने की आज्ञा प्रदान करें. परवानगीनंतर पुन्हा एकदा परेड कमांडर आपल्या जागेवर येत आहेत. बघा
आणि सरशेवटी तो क्षण आलाच, बिदाई की घडी आ गई. या आनंददायी सकाळी मनात उमटलेले आनंदाचे, मोकळेपणाचे सहज सुलभ भावतरंग आपल्या चेहऱ्यावर सर्वांना अगदी स्पष्ट दिसत आहेत. मात्र त्याला एक पुसटशी दुःखाची किनार देखील आहे. एवढे दिवस शिस्तीच्या केंद्रात बंदिस्त आवारात राहिल्यानंतर आज येथून मुक्त होण्याच्या कल्पनेनेच आपल्या अंगावर रोमांच येत असतील. खूप आनंद होत असेल. एक अनामिक ओढ हुरहुर लागली असेल आपल्या घटकात परत जाण्याची. त्याच वेळी येथील सोबत्यांची होणारी ताटातूट ही बाब देखील मन हेलावणारी असेल. त्यात स्त्रीसुलभ भावना म्हणजेच अश्रूंचा बांध हा तर फुटणारच. म्हणून एकाच डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू अशी मनाची घालमेल करणारी अवस्था ही प्रत्येक प्रशिक्षणार्थीची असेल याची जाणीव सर्व प्रशिक्षक वृंदास आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आपण किती आतुरतेने वाट पाहत असाल हे सर्वांना ज्ञात आहे. या दिवसाची प्रतीक्षा इथे पाऊल ठेवल्यापासून आहे ती आज पूर्ण होते. प्रशिक्षण कालावधीत खूप काही शारीरिक मानसिक कष्ट सोसावे लागले असतील, मात्र त्यामुळेच आजचा हा सोनेरी दिवस साजरा होतोय. आंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षकांनी आपल्याकडे उत्तमोत्तम ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. आपणही एकाग्रतेने ग्रहण केले असेलच. आता वेळ आली अंमलबजावणी करण्याची. जे शिकलात ते प्रत्यक्षात उतरवण्याची. आपण सर्वजणी त्यासाठी फार उत्सुक आहात हे आपला चेहराच सांगतोय. जीवनात सतत काही शिकायचं असतं. जे ज्ञान मिळेल ते घ्यायचं असतं. शेवटी निरोप घेताना आमचं तुम्हाला हेच सांगणं आहे. संकटाला कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरी जायचं असतं. कोणी नावं ठेवली तर थांबायचं नसतं, आपलं चांगलं काम करायचं असतं. अपयशाने खचायचं नसतं, जिद्दीचं बळ वाढवायचं असतं. नाराज मुळी व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे पुढे जायचं असतं. लोकनिंदेला घाबरायचं नसतं, आपले सामर्थ्य दाखवायचं असतं. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. जन्मणारी नवी पहाट असते. संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तशी गोमटी फळे अर्थात प्रशिक्षणार्थी या खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या घटकात परत जाण्यास सज्ज झाले आहेत. म्हणून आमच्या तोंडी एकच वाक्य उरते, ते म्हणजे याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. अशा प्रकारे शेवटचा दिवस गोड झालेला आहे. सर्व प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण संस्थेकडून पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. राजमुद्रा शिरपेचात, खाकी वर्दी ही अंगात, कायद्याच्या चौकटीत जनतेचे जपतो हित. पोलीस म्हणून अभिमानाने ओळख सांगत हाय. सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. जश्न है भारत, रग रग में है जीत की आदत. ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे. तू सूरज हम तेरे उजाले, तुझसे जुदा नहीं होने वाले. आखिर तक हम सफर तिरंगे के. जय हिंद जो नस नस में है, हर बाजी फिर बस में है. सिंध ठान के हिंदुस्तान बोले. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम. नहीं जमीन आसमानों में, नहीं मुमकिन है दो जहानों में. जज्बे इरादे और ये जुनून
दिल के